थोड्या वेळानं विमल चहा आणि खायला घेऊन आली. नंतर दार लावून एक पेन, 10-12 वहीची पानं आणि एक पाकिट माझ्या हातात देत ती म्हणाली, सोने, तू तुझ्या बाबांना पत्र लिहून या पाकिटावर पत्ता लिही आणि माझ्याकडे दे. मी ते कसं तरी करून पोस्टात टाकीन. आणि मी त्या दिवशी तो संपूर्ण दिवस मी इथे आल्यापासनं माझ्या बाबतीत काय काय घडलं, निंबाळकर माझ्याशी कसे वागतात, ते मला वारंवार घालून पाडून बोलून मारतात कसे, त्या 64 योगिनींच्या भयंकर पूजा, कंकाल बाबाचं खरं स्वरूप, मला भानुमतीबाईचं मारणं आणि मी त्यांना बडवणं, माझं ते स्वप्न मी एक एक क्षण इथे कसा घालवला हे सगळं बाबांना सांगितलं, म्हणजे लिहिलं. आणि प्रत्येक वेळी बाबा मला लवकर घरी न्या, मला हे सहन होत नाहीये, हे लिहून माझं ते त्या काली शक्तीनं माझा गळा चाटणं, माझ्या मागचा तो भास, माझं ते आरशातनं नाहीसं होणारं प्रतिबिंब, ते श्वेत धवल व्यक्तीचं मला जा म्हणून सांगणं, सगळं लिहिलं. आणि शेवटी लिहिलं, बाबा आता दिवाळीला 4 दिवस आहेत, नंतर ती पूजा करून मी कायमची तुमच्याजवळ राहायला येईन आणि तुम्हा सगळ्यांना सोडून कधी कुठेही जाणार नाही. मी ते सगळं लिहून त्या पाकिटावर आमच्या घरचा पत्ता लिहून ते पत्र पाकिटात बंद केलं, तेव्हा माझ्या गळणाऱ्या अश्रूंनी त्यातली कितीतरी अक्षरं पुसट झालेली होती. रात्री मी ते पत्र, विमल संध्याकाळचं जेवण घेऊन आली तेव्हा तिच्याकडे दिलं. विमलने ते पत्र घाईघाईत आपल्या पोलक्यात लपवून टाकलं. मी बाबांना ते पत्र लिहिल्यावर आता मला खूप बरं वाटून माझं मन शांत झालेलं होतं. जणू मी माझ्या घरच्यांना माझं सगळं दुःख सांगून टाकलंय असं मला त्यावेळी वाटलं. आता दिवाळीला मोजून 3 दिवस राहिले होते. निंबाळकरांच्या हवेलीत धावपळ उडाली होती. कामवाले येऊन त्यांनी सगळ्या हवेलीत दीपमाळा लावल्या होत्या. बाहेरच्या बागेत झाडाझाडावर दीपमाळेची सजावट करून टाकलेली होती. सगळ्या हवेलीच्या जागोजागी पणत्या लावल्या होत्या. जुनी हवेली सुद्धा सजवली होती. जुन्या हवेलीत जागोजागी पणत्या ठेवल्या होत्या. ही सगळी सजावट करण्यासाठी खास बाहेरनं माणसं मागवली गेली होती. रात्री जेव्हा मी खिडकीतून त्या बागेकडे बघायचे तेव्हा सगळीकडे मला चांदण्यांनी भरलेलं आकाश खाली उतरल्याचा भास व्हायचा. आणि मग मी घरच्या आठवणीनं अगदी उदास होऊन जायचे. त्यावेळी मला त्या आमच्या घरच्या प्रत्येक दिवाळी आठवायची. मला माहिती होतं आमच्या घरी कसलीच दिवाळीची गडबड असणार नाही. बाबा जुईच्या मांडवात डोक्याला हात लावून बसले असतील, आई चुलीकडे डोळ्याला पदर लावून बसली असेल, तर आजी येशा मंजीला समजावत आपल्या अंधुक डोळ्यांनी तो दूरवरचा रस्ता निहाळत निंबाळकरांना शिव्या घालत असेल. तो दूरवरच्या प्रवाशाला आपल्या घराची वाट दाखवणारा आमचा तो आकाशकंदील आता घराच्या त्या उंच खांबावर चढलेलाच नसणार. आई मात्र मला घरची वाट लवकर मिळावी म्हणून अंगणात एक पणती जरूर पेटवून ठेवणार होती. मला एकदम वाटलं तसं पाहता या निंबाळकरांनी आम्हाला फसवून मला इथे एक प्रकारच्या कैदेतच ठेवलेलं होतं. कोण कुठले हे निंबाळकर आणि त्यांच्या खजिन्याकरता मी इथे वनवास भोगत होते. तरी मी बाबांना सांगत होते माझं लग्न करू नका, पण माझं ऐकतंय कोण? आजीला आणि आईला माझ्या वाढत्या वयाची चिंता होती, पण माझ्या मनाची चिंता नव्हती. आता बसू दे रडत त्यांना. पण नंतर माझं मलाच वाईट वाटलं की त्या बिचाऱ्यांची तरी काय चूक होती. जनरीतीप्रमाणे त्यांनी माझं लग्न केलं होतं. इथे असं काही माझ्याबरोबर घडेल याची त्यांना तरी काय कल्पना. हा सगळा दोष माझ्याच फुटक्या नशिबाचा होता. तो दिवस माझा असाच रडत पडत गेला होता. आता मी माझ्या खोलीबाहेर जात सुद्धा नव्हते. फक्त माझ्या पलंगावर झोपून राहायचे आणि रात्री ते दही विमलनं मला बळजबरीनं खायला घातलं की ते खाऊन मी गाढ झोपी जायचे. या 2 दिवसात मात्र मला सतत इथून कोणीतरी जायला सांगतेय हा भास मात्र तीव्रतेनं जाणवत होता. प्रत्येक रात्र गेली की सकाळी उठल्यावर माझ्या हातापायातली शक्ती कोणीतरी ओढून काढल्याप्रमाणे मला अशक्तपणा जाणवायचा. हल्ली माझे केस सुद्धा गळायला लागले होते. हातापायाची नखं पिवळट दिसत होती. माझ्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळं मला आरशातनं स्पष्ट दिसायची. या दिवसात अनेकदा माझं प्रतिबिंब नाहीसं झालेलं मी पाहिलं होतं, पण आता त्या नाहीसं होण्याचं काही कौतुकच मला उरलेलं नव्हतं. मला सतत कसल्या ना कसल्या चित्र विचित्र संवेदना होत होत्या.
वाटत होतं काहीतरी भयंकर घडणार आहे. मध्येच मला ते माझ्या घराचं स्वप्न आठवायचं. नंतर मी माझ्याशी बडबडत रडत राहायची. खरोखर माझी परिस्थिती अगदी वेड्यासारखी झाली होती. विमलला माझी परिस्थिती कळायची आणि ती म्हणायची, सोने, अगं तू आलीस तेव्हा किती रसरशीत होतीस ग. आता अगदी उसाच्या चिपाडासारखी वाढली आहेस. हे बघ सोने, एकदा पूजा संपली की ती सुटशील, म्हणून स्वतःला सांभाळ ग. त्यावेळी मी फक्त रडत राहायची. वाटायचं माझं आयुष्य माझ्या घरी एखाद्या शिंपल्यातल्या मौल्यवान मोत्यासारखं होतं. माझ्या घरी मी झाकलेला मोती होते, पण इथे मी गारगोटी होऊन पडलेली होते. हे असंच मी स्वतःशी काही बाई बोलत रडत राहायची. पुष्कळ वेळा मी का रडतीये हे माझं मलाच कळायचं नाही, पण रडल्यावर खूप बरं वाटतं म्हणून मी रडायची. मला कधी मंजी, येशा, माझे मुख्य प्राणी आठवायचे आणि मी तर वेड्यासारखी रडत राहायचे. उद्या दिवाळी होती आणि मी अचानक अतिशय घाबरले होते. मला आज सतत आईची आठवण येत होती. मला आठवलं माझे बाबा माझ्या आईने कधी माहेरची आठवण काढली की तिच्यावर रागवायचे. आणि आता मला इथे माझ्या आईचं ते आपल्या माणसापासून दूर होण्याचं दुःख कळलेलं होतं. तरी तिला सांभाळायला त्यावेळी माझे बाबा, माझी आजी तिच्या जवळपास असायची, पण मी मात्र इथं अगदी एकटी होते. इथे विमल कधी जेवण किंवा चहा घेऊन आली, माझ्याशी बोलायला लागली की त्याच्यापेक्षा ती इथून जाते कधी ह्याची मला घाई व्हायची. कारण मी माझ्यासाठी तिच्या जीवाशी खेळू शकत नव्हते ना. मला त्यावेळी माहीत सुद्धा नव्हतं की त्या प्रत्येक रात्री कंकाल बाबा माझ्या खोलीकडे रात्री 2-2दा येऊन जात राहिले होते आणि मग ती एकदाची सकाळ उजाडली. आज दिवाळी होती. त्या अमावास्येच्या दिवशी माझ्या घराला अमावास्येचं ग्रहण लागलं होतं. मला त्यावेळी माहीतही नव्हतं की माझे बाबा, माझी आजी, आई आणि केदार काका 2च दिवसापूर्वी इथे येऊन माझी चौकशी करून निंबाळकरांच्या बरोबर भांडून निघून गेले होते. तेव्हा माझं कुटुंब इतकं माझ्या जवळ आलं होतं आणि मी कपाळकरंटी इथे त्यांच्या आठवणीनं रडत राहिलेली होते. सकाळी मी उठले, मला आश्चर्य वाटलं. नेहमी अगदी सकाळी मला आंघोळीला पाणी घेऊन येणारी विमल आज 7:30 वाजले तरी पाणी घेऊन आली नव्हती. मी घाबरलेली होते. मला वाटलं त्या निंबाळकरांना माझ्या पत्राबद्दल तर काही कळून तिला कंकालबाबांच्या ताब्यात दिलं नाही ना. मी अत्यंत अस्वस्थ झाले होते. तेव्हाच माझ्या आरशातनं सासूबाई, ती मारकुटी भानुमतीबाई आल्या आणि आल्या आल्या म्हणाल्या, हे बघ, आज बरोबर रात्री 12 वाजता तुझी शेवटची पूजा आहे, म्हणून आज सगळ्यांनी उपवास करायचा आहे. फक्त थोडी पाणी प्यायलीस तर हरकत नाही. आणि हे बघ, आज तू संध्याकाळी डोक्यावरनं आंघोळ कर. आम्ही पूजेची दुसरी साडी आणू, ती साडी तू नेसायची आहे. इथे एक मुलगी तुला मेहंदी लावायला येईल, तिच्याकडनं मेहंदी लावून घे. ती तुझ्या गळ्याभोवती सुद्धा मेहंदी लावेल, तीही मेहंदी लावून घे. मी म्हणाले, अहो मेहंदी हातापायाला लावतात, गळ्याला कशाला लावून घ्यायला पाहिजे. तशा त्या एकदम रागवल्या आणि म्हणाल्या, अगं तुझा मंगळसूत्र बांधण्याचा विधी होणार नाहीये ना, त्यामुळे फक्त तू गळ्याभोवती मेहंदीची रेषा ओढून पूजेला बस. मी विचारलं की सासूबाई, पूजा संपल्यावर मी कधी घरी जायचं. आणि ती भानुमतीबाई वेड लागल्यासारखी हसायला लागली होती. सासूबाईंनी तिला गप्प केलं आणि म्हणाल्या, हे बघ, प्रतापनं तुझ्या घरी निरोप पाठवलाय, तुझे बाबा तुला न्यायला सकाळी येतील. मला अत्यानंद झाला होता. मला एकदम वाटलं की सासूबाई त्या डब्यासारखं खोटं तर बोलत नसतील ना. पण मी त्यांना काही बोलले नाही. मी फक्त एवढंच म्हणाले, सासूबाई, आमच्या घरी सगळे पितळेचे डबे असतात हो. तशा त्या पटकन म्हणाल्या, माहिती आहे, पण त्या मेल्या मोरू भटानं तुमचा तो जड पितळेचा डबा ठेवला आपल्या घरी आणि स्टीलचा पातळ डबा इथे घेऊन आला तो. आणि मला त्या क्षणी भयंकर वाईट वाटलं. मी त्या डब्यातले आई आजीच्या आणि माईच्या हातचे लाडू, करंज्या का नाही खाल्ले म्हणून. आणि तेव्हाच सासूबाई म्हणाल्या, हे बघ, आज विमल, श्यामल आणि त्या 2 स्वयंपाकिणींना दिवाळी निमित्तानं सुट्टी आहे. तेव्हा तू खाली माझघरात जाऊन तुझी आंघोळ आटप. इथे काही तुला कोणी पाणी आणून देणार नाही. फक्त इथे आज येऊन आम्ही गुरुजी सांगतील तशी तुझ्या पूजेची तयारी करू. आणि मला पुन्हा अत्यानंद झाला होता, कारण आता विमल माझं ते पत्र पोस्टात टाकणार होती.
इथे काही गडबड झाली तर बाबा सरळ पोलीस घेऊन इथे जुन्या हवेलीत येऊ शकत होते. आणि हेच विमलला सांगायचं मी विसरले होते की त्या शेवटच्या पूजेनंतर जर निंबाळकरांनी मला घरी पाठवायला नकार दिला तर बाबांना माझं पत्र मिळाल्यावर जर ते पोलीस घेऊन इथे आले तर विमले तू त्या सगळ्यांना घेऊन इथे ये. पण आता ती सुट्टीवर होती. तरी काही हरकत नव्हती. तसं काही झालं तर ती बाबांना इथे घेऊन येईल हा मला विश्वास. मग सासूबाई आणि ती मारकुटी तिथून निघून गेले आणि मी आळसावून पलंगावर पडले आणि मला अचानक वाटलं की शांती मला जोरजोरात हसतीये. तशी मी मर मेले म्हणून उठून बसले तर खरंच कोणीतरी माझं दार जोरजोरात खडखडवत होतं. इथे रेवतीबाई भानुमतीबाई दिवाणखान्यात गेल्या तर कंकाल बाबा तिथे एक जड संदूक घेऊन बसले होते. प्रतापराव धनाजीराव छोट्या वसंतासह तिथेच होते. त्या दोघी तिथे आल्यावर ती जड संदूक त्यांना दाखवत कंकाल बाबा म्हणाले, ही संदूक त्या बसवेश्वर महाराजाच्या खजिन्यातनं मी आणली आहे. या 64 योगिनीच्या बळीचं साज शृंगाराचं साहित्य आहे. ही पेटी तुम्ही सोनसळीकडे नेऊन द्या. सगळ्या अलंकारांनी तिला सजवा. एक मुंडण माळ आपल्या अंगारख्याच्या खिशातनं काढत ते म्हणाले, ही माळ तिच्या गळ्यात घालायची आहे आणि तिच्या केसांच्या कानाजवळ दोन्ही बाजूला लाल कमळं घालायची आहेत. रेवतीबाई एकदम म्हणाल्या, गुरुजी ही संदूक आमच्या खजिन्यातली आहे. मी बघू का त्यात काय काय आहे? कंकाल बाबा शांतपणे म्हणाले, ही संदूक फक्त बळीनं उघडायची आहे. नंतर तुम्ही ती पाहू शकता. पण जर तुम्ही ती संदूक आत्ता उघडली तर मात्र मला तुमचा सुद्धा बळी द्यायला लागेल. तशा रेवतीबाई एकदम दचकून आगबाई म्हणाल्या, मागे सरकल्या आणि तेव्हा भानुमती म्हणाली, अहो पण गुरुजी ही एवढी जड संदूक आम्ही दोघी तिच्या त्या खोलीत नेणार कशी? त्यात मेल्या त्या विमल आणि श्यामलला तुम्ही सुट्टी द्यायला सांगितली आहे. आता ही तिथे नेणार कोण? धनाजीराव म्हणाले, अगं मी आणि प्रताप घेऊन येऊ की? कंकाल बाबा उठले आणि म्हणाले, धनाजीराव तुम्ही सगळेजण 11:30च्या सुमाराला त्या मंदिरात या. बरोबर 12 वाजता बळी द्यायचा आहे. मी आता मंदिराकडे निघतो. मला तिथे पूजेची सगळी तयारी करायची. एवढं बोलून कंकाल बाबा तिथून उठून निघून गेले. ते गेल्यावर रेवतीबाई धनाजीरावांना म्हणाल्या, अहो हा मेला साधू कुठल्या गुप्तदारानं येतो जातो आपल्याला माहिती सुद्धा नाही. धनाजीराव जरा चिडून म्हणाले, रेवती आपल्याला त्या काय साधूचं देणं घेणं आहे? येऊ देत की त्याला कुठल्याही दाराने. रेवतीबाई म्हणाल्या, अहो त्या साधूनं त्या पारुलला आणि माझ्या आईला नेऊन काय केलं असेल हो? मेलं माझ्या आईसारखा इथे कोणाला स्वयंपाक करता येत नाही की? त्यावर प्रतापराव रागानं म्हणाले की आई त्यांना त्या गुरुजीनं भाजून खाल्लेलं असावं. आई तू पण ना नसत्या गोष्टी उकरून काढतेस, गप्पा मारत बसतेस. तेव्हा रेवतीबाई खालच्या आवाजात म्हणाल्या, प्रताप तसं नाही रे. मला एवढंच म्हणायचं आहे की त्या साधूवर आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. नाहीतर उद्या खजिना मिळाल्यावर तो घेऊन एखाद्या गुप्तदारानं तो पळून जायचा आणि आपण बसायचो इथे बळी देत. धनाजीराव विचार करत म्हणाले, प्रताप तुझी आई बरोबर बोलते की रे. आता हा साधू 3 महिने इथे राहून कसली आराधना करणार आहे रे? एखाद्याला खजिना घेऊन जायला 3 महिन्यांचा कालावधी पुष्कळ होतो की. भानुमती मध्येच म्हणाल्या की मला तर वाटतं हा साधू कोणी वेगळाच आहे. त्याच्या वाटेला आपण न जाणं बरं. प्रताप म्हणाले, बाबा काकू म्हणतात ते बरोबर आहे. अहो जर आपण त्याच्याशी काही गडबड केली तर ते आपल्या सगळ्यांना ठार करतील. त्यांनी तशी धमकी सुद्धा दिली आहे. तेव्हा आपण काय होतं हे नुसतं बघायचं आणि गप्प राहायचं. रेवतीबाई उठल्या आणि म्हणाल्या, बाई आता त्या कार्टीची ती पूजा होईपर्यंत आपण काही खायचं नाही. अहो अशाने मी मरून जाईन की. हे बघ रेवती, एक दिवस खाल्लं नाही तर कोणी मरत नाही. जरा कमी खात जा ना. भानुमती फिस करून हसल्या. निंबाळकरांचं इथे हे बोलणं चाललं असताना मी मात्र डोक्याला हात लावून पलंगावर बसले होते. इतक्यात माझ्या दारावर टकटक झाली आणि मी उठून माझं दार उघडलं तर दारात एक 6-7 वर्षांची काळी सावळी पण गोड मुलगी हातात मोठ्या पितळेच्या वाटीत वाटलेली मेहंदी आणि मेहंदी लावायचे कोण घेऊन उभी होती. मला बघताच ती हसत म्हणाली, ताई आत येऊ? मी दारातनं बाजूला सरकले. त्या मुलीने आत येऊन टेबलावर वाटी ठेवली. ती हसत माझ्याकडे बघत खुर्चीवर बसली आणि म्हणाली, अय्य ताई तुम्ही दिसायला किती छान आहात, अगदी सरस्वतीसारख्या. तशी मी हसत दुसऱ्या खुर्चीवर बसत म्हणाले, आणि तू माझ्या मंजीसारखी नकटी आहेस.
ती पटकन म्हणाली, ताई अहो ही मंजी कोण? मी सांगितलं की मंजी माझी धाकटी बहीण. ती म्हणाली, ताई माझं नाव काजळ. की नाही, माझी आई पणतीवर काजळ करत असताना तिला मी झाले, म्हणून तिने माझं नाव काजळच ठेवलं. आहे की नाही गंमत? त्या छोट्या काजळनं माझ्या हातापायावर कोणानं छान मेहंदी लावली. नंतर तिनेच माझे केस वर उचलून बांधले आणि गळफासाप्रमाणे माझ्या गळ्याच्या गोलाकार मेहंदी लावली आणि म्हणाली, ताई अहो अशी कोणी गळ्याभोवती मेहंदी लावतात का हो? मी हे रेवती काकूंना म्हणाले तर त्यांनी सरळ माझ्या थोबाडीत ठेवली बघा. मला म्हणाले, तुला सांगितलंय तशी तू मेहंदी लाव, पैसे घ्या आणि गप निघून जा. मी तिला म्हणाले, काजळ अगं त्या दोघी निंबाळकरणी आहेत ना, तशाच मारकुट्या आहेत, नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. तेव्हा काजळ हसली. माझी मेहंदी लावून झाल्यावर ती म्हणाली, ताई आता संध्याकाळी आंघोळ करा, तोपर्यंत मेहंदी सुकून जाईल. आणि काजळ नंतर ती रिकामी वाटी घेऊन निघून गेली. मी त्या भकास खोलीत त्या 4 योगिनींबरोबर एकदम एकटी पडले होते. मला त्यावेळी सतत कसं तरी होत होतं आणि अचानक मला जाणवलं कोणीतरी मला सतत इथून निघून जायला सांगतंय. मी एकदम हतबल झाले, तिथल्या खुर्चीत बसून राहिले आणि मला पुन्हा जाणवलं तो माझ्या मागचा भास आता गळ्यावर मेहंदी लावल्यानंतर अगदी माझ्या गळ्यावर येऊन बसलाय. खरंच हा कसला ऊन सावल्यांचा खेळ कोण माझ्याबरोबर खेळतोय हेच मला कळत नव्हतं. पण मला आज फार उदासवाणं वाटत होतं. त्यात कसल्या तऱ्हेच्या मला भावना होऊन सतत माझे डोळे पाणावत होते. वाटत होतं कुठेतरी काहीतरी चुकतंय, पण काय तेच मला मुळी कळत नव्हतं. सारखं वाटत होतं कोणीतरी सुटण्याची धडपड करत माझ्या जवळ येऊ बघतंय. ह्या माझ्या द्विधा परिस्थितीत कोणी लोटल्याप्रमाणे माझ्या मोरीच्या कठड्यावर ठेवलेला माठ खाली मोरीत पडून फुटलेला होता. मला खरंच आज आमच्या घरच्यांची खूप आठवण येत होती आणि मी विनाकारण हमसाहमशी रडत राहिले होते. नंतर मी बऱ्याच वेळानं शांत झाले आणि त्या 4 योगिनींकडे बघत राहिले. मला वाटलं कंकाल बाबा जर अघोरी साधू आहे तर त्यांचं दैवत कालीमाता, वेताळ किंवा भैरवनाथाचं असायला हवं. 64 योगिनींचं दैवत एखाद्या अघोरीचं कसं काय असू शकतं? माझे बाबा तर सांगायचे की कालीमातेचं दैवत विशेषतः बंगाली लोकांचं असतं. आम्हा ब्राह्मणांचं ते विशेष नसतं. आम्हाला ताकभात खाणारी लक्ष्मीच चालते. पण तसं बघता पार्वती इतकंच तिचं दुसरं कालीचं रूपही पवित्र आहे. फक्त काही अघोरी साधूंनी तिच्या त्या चिडलेल्या स्वरूपाला आपल्या स्वार्थासाठी विकृत वळण देऊन तिचा आपल्या अघोरी कार्यसिद्धीसाठी उपयोग करून घेतलेला आहे. पण या 64 योगिनींचं तसं नव्हतं ना. या भयंकर योगिनी पूजनीय असल्या तरी घरातल्या देवता नव्हत्या. मी त्या सगळ्या विचारांनी अगदी शिणून गेली होती. आता माझ्या हाताची मेहंदी सुद्धा थोडी सुकली होती. नंतर मला काही वाटलं म्हणून मी उठले, तो भिंतीचा चौकोन उघडून आत डोकावले तर तिथे असलेलं कालीशक्तीचं लाल अस्तित्व आता तिथे नव्हतं. आणि मला अचानक वाटलं की देवा, तेच अस्तित्व कदाचित भासाच्या रूपानं माझ्या मागे नसेल ना, आणि आता ते अगदी माझ्या गळ्यावर येऊन बसलेलं असावं. मी नंतर त्या सगळ्या एकांताला घाबरून जोरात आज्जे आज्जे करून ओरडले होते आणि त्याच क्षणी मला वाटलं खरंच सुखाचे दिवस किती झराझरा संपून रितेपणा देऊन जातात. मी त्या विचारात असताना माझं दार कोणीतरी जोरजोरात ठोकायला लागलं होतं. मी दार उघडून बाहेर बघितलं तर तिथे कोणी नव्हतं. मी दार लावून पुन्हा मागे फिरले तर पुन्हा माझं दार कोणी जोरजोरात ठोठवायला लागलं होतं. तशी मी आतनं ओरडले, कोण आहे? आणि मला माझ्या आजीचा आवाज ऐकू आला, सोने बाळा उठ आणि अशीच पळत घरी ये ग. मी माझं भान हरपून आजी आजी ओरडत त्या हवेलीभर पडत तिला शोधत सुटले होते, पण तिथं कोणी नव्हतंच हो. मी पुन्हा रडत रडत माझ्या खोलीत आले. नंतर मात्र माझं कोणी दार खडखडवलं नव्हतं. मला वाटलं माझ्या मनावर पडलेल्या प्रचंड ताणाने मला तो आजीचा भास झालेला असावा. मला माहिती होतं आमचं घर फार संवेदनाशील आहे आणि माझ्या दुःखाच्या संवेदना माझ्या घरातल्या सगळ्यांना जाणवत असतील. कोणास ठाऊक त्या सगळ्यांची तिथे काय अवस्था झालेली असेल. आणि ह्या सगळ्या अतिविचारांनी मला एकदम ग्लानी आल्यासारखं झालं होतं. माझा घसा सुकला होता. मला विलक्षण तहान लागली होती.
पण पाण्याचं ते मडकं मोरीत पडून फुटलं होतं आणि उपवास असल्यामुळे काल विमलनं सगळं टेबलावरचं खाणं नेऊन टेबल साफ करून टाकलं होतं. मी घड्याळात बघितलं, आता 3 वाजत आले होते. बाहेर उन्हाचे कवडसे पडले होते. मी ठरवलं, सासूबाई मला 9 वाजता पूजेला न्यायला येणार आहेत, तर आपण आत्ता माझघरात जाऊन आंघोळ आटोपून घेऊ. नाहीतर संध्याकाळी डोक्यावरनं आंघोळ केली की केस ओले राहून मला पुन्हा थंडी वाजून ताप येईल. मी खाली जाऊन आंघोळ करायचं ठरवलेलं होतं. मी त्या निंबाळकरांच्या माझघरात फडतळातून उतरले तेव्हा तिथे सामसूम होती. त्या मोठ्या शेगड्या थंडपणे झोपून पडल्या होत्या. मी अगोदर जाऊन तिथलं चांगलं पेलाभर थंड पाणी प्यायले. नंतर आतल्या खोलीत मोरीत गेले आणि अगोदर डोक्यावरनं गरम गरम पाण्यानं ती गळ्याभोवतीची मेहंदी घासून काढली. आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळी माझ्या गळ्यावर बसलेला तो भास एकदम उतरला होता. मी तिथल्या आरशात बघितलं. माझ्या लाल गोऱ्या मानेभोवती तो गोल वळ एखाद्या फाशी दिलेल्या वळासारखा दिसत होता. माझी आंघोळ आटोपल्यावर मी माझे केस पुसत पुसत मोरीच्या बाहेर आले तर तिथल्या एका फुलाच्या जाड वेलीच्या मोठ्या पानाआडून साधारण 2 इंची उंची एवढा एक बुटका मनुष्य संपूर्ण विवस्त्र अवस्थेत चटकन बाहेर आला आणि मला बघताच एकदम दचकला. लगेच पानाआड जाऊन नाहीसा झाला. मी अति आश्चर्यानं त्या वेलीजवळ जाऊन बघितलं, पण आता तिथे कोणी नव्हतं. परंतु दूरवरच्या झाडाच्या पानांची खसखस मला तिथे कोणीतरी आहे हे सांगत होती. मी नंतर त्या बुटक्या माणसाला शोधायच्या भानगडीत नाही पडले. मी आंघोळ करून आले आणि मला एकदम आठवलं की मी आमच्या घरी कधी असं आंघोळीला मोरीत बसले की मी त्या गरम पाण्याशी खेळत बसायचे आणि आजी बाहेरनं ओढायची की सोने, अगं आटपली की नाही तुझी आंघोळ, का पार्वतीसारखी मळाची पुटं काढत गणपती बनवत बसली आहेस. आणि मी आले आज्जे असं म्हणून पटापटा आंघोळ करून बाहेर यायची. आत्ता देखील मी खूप वेळ ते गरम पाणी अंगावर घेत खेळत बसले होते, पण मला ओरडायला आजी आलीच नाही. मी नंतर त्या बुटक्या माणसाचा विचार करत माझ्या खोलीत आले तेव्हा 5 वाजत आले होते. त्यावेळी माझं आयुष्य अवघं काही तासांचं राहिलं याची मला जरासुद्धा जाणीव नव्हती हो. मी पलंगावर पडून आमच्या उमा काकूंचा विचार करायला लागले होते. खरंच उमा काकूंचं दुःख किती प्रचंड होतं ना. आपल्या एकुलत्या एका मुलीला त्यांनी कायमचं गमावलं होतं. माझी आजी तर म्हणायची, ही उमा सतत शांतीच्या नावानं रडून दुसऱ्याची शांती घालवते. पण मी आत्ता काय करत होते? मी माझ्या घरच्या लोकांच्या आठवणीनं दिवस रात्र रडतच होते ना. कधी कधी आपल्याला दुसऱ्यांना नावं ठेवणं सोपं वाटतं, पण स्वतःवर आलं की नंतर कळतं. मी ठरवलं, आता आपण घरी गेलो की आजीला सांगायचं, आजी आता उमा काकूला तू कधी काही बोलू नकोस, त्यांना रडायचं आहे ना रडू दे. अगं तुम्ही कोणी माझ्याजवळ नसताना मी सुद्धा अशी सतत रडायचे आणि नंतर मला रडलं ना की खूप बरं वाटायचं, म्हणून तू काकूंना रडू दे. आणि अचानक माझ्या कानात शांती गुणगुणली, सोनसळे तू माझ्या आईचं रडणं बघू नको, आता फक्त तुझं रडणं तू बघ. मी रागात ओरडले की शांते, कोणाच्या दुःखावर हसणारी आहेस तू, पण मी नाही. मला तिचं दूरवरून हसणं ऐकू आलं होतं. मला माहिती होतं शांतीच्या खूप इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या, तिच्याच वयाच्या मला, त्यामुळे ती तसा त्रास देत होती. बरोबर 8 वाजता माझ्या त्या आरशाच्या दारातनं सासूबाई भानुमतीबाई उतरल्या. त्यांच्या मागून मोठी काळी संदूक घेऊन धनाजीराव आणि प्रतापराव उतरले. माझ्याकडे न बघता धनाजीराव सासूबाईंना म्हणाले, तुमचं लवकर आटपून खाली या, तोवर प्रताप वसंताला औषध देईल. मला कळलं ते औषध म्हणजे गुंगीचं औषध असणार. मी पाहिलं सासूबाईंच्या हातात 2 लाल कमळाची फुलं आणि कागदात काहीतरी होतं. तेव्हाच धनाजीरावांनी आणि प्रतापरावांनी ती संदूक उचलली, माझ्या पलंगावर ठेवली, 2 जण निघून गेले. तशा सासूबाई त्या संदुकेजवळ बसत म्हणाल्या, अगं ये लवकर, ही संदूक उघड आणि त्यातल्या वस्तू बाहेर काढ. मी म्हणाले, तुम्ही उघडा ती संदूक. तशा त्या एकदम ओरडल्या, अगं गधडे, ती तुझ्या पूजेला नेसायच्या सामानाची संदूक आहे. तू आधी त्या वस्तूंना स्पर्श केल्यावर आम्ही त्या वस्तूंना स्पर्श करू शकतो, म्हणून ती संदूक उघड. मला बघू दे ना आमच्या खजिन्यात काय काय येते.
मेलं ते साधूचा भूत तो खजिना सुद्धा दाखवायला तयार नाहीये. तशा भानुमतीबाई एकदम म्हणाल्या, रेवती कुठे काय बोलायचंय भान ठेव की. मी त्या संदुकेजवळ गेले आणि एकदम शहारले. मला वाटलं की मी ती संदूक उघडूच नये, कारण त्या संदुकेला कसला तरी सडका वास येत होता आणि मी एकदम मागे सरकले. माझं एक होतं, मला कुठल्याही प्रकारचा दुर्गंध अजिबात सहन होत नव्हता. मला सुगंध जितका हवाहवासा वाटायचा तेवढीच मला दुर्गंधीबद्दल घृणा वाटायची. मी सासूबाईंना म्हणाले की अहो त्या संदुकेला दुर्गंध येतोय. तशा भानुमतीबाई एकदम किंचाळल्या आणि म्हणाल्या, अगं मेले ती संदूक उघड आधी. आणि तेव्हाच बाबांचं ओरडणं माझ्या कानावर पडलं. ते ओरडून सांगत होते, सोने ती संदूक उघडू नकोस, तू तिथून पळ. मी काही न उमजून त्या संदुकीकडे बघत राहिले. त्या संदुकेवर चंडिका शवावर बसून डोळे वटारून बघते असं चित्र कोरलेलं होतं. आणि मी अभावितपणे त्या सडक्या वासाच्या संदुकीचं ते मोठं झाकण हळूहळू वर उचललेलं होतं. मी पाहिलं त्या झाकणाच्या आतील भागावर सुद्धा चंडिका एका शवावर बसून तिने एका स्त्रीला अर्ध गिळलंय आणि त्या बेबस स्त्रीनं आपल्या हातातल्या तानुल्याला वर उचलून धरलंय. असं होतं ते चित्र. मी ही चित्र बघत असताना अचानक माझ्या कानावर नगाऱ्याचा झांजांचा आवाज ऐकू यायला लागला. मध्ये जोरात तुतारी फुंकली गेली. त्या आवाजाच्या गोंधळाला घाबरून मी सासूबाई आणि भानुमतीबाईकडे बघितलं तर त्या दोघी एकमेकींना ढकलून आत संदुकीत काय आहे ते बघत होत्या. मी आतल्या त्या चित्राकडे पुन्हा बघितलं तेव्हा त्या चंडिकेच्या डोळ्यातल्या त्या द्वेषाच्या भयंकर भावांनी माझं हृदय तर गोठूनच गेलं. त्याचवेळी सासूबाई म्हणाल्या, अगं मेले त्या आतल्या वस्तू काढ की. परत माझ्या कानाशी कोणीतरी जोरात विवळलं आणि बाबांचे शब्द माझ्या कानावर पडले, सोने अनेक वर्षांपूर्वी हीच वस्त्र आणि अलंकार लिहून बळी दिले जायचे. तू त्या वस्त्राला अलंकारांना हात लावू नकोस ग, नाही तर अनर्थ ओढवेल ग. मी एकदम मागे सरकले. सासूबाईंना म्हणाले, नाही सासूबाई, यातल्या वस्तू अपवित्र आहेत, बळी दिलेल्यांच्या आहेत. मी त्या वस्तूंना हात लावणार नाही. त्याच क्षणी तो नगाऱ्याचा झांजांचा आवाज एकदम थांबला. सासूबाई एकदम कर्कशपणे ओरडल्या, कार्टे आता पूजेला जायची वेळ होत आली आहे आणि तू म्हणतेस मी त्या वस्तू काढणार नाहीस? मग पूजेला काय नागडी बसणार आहेस? काढ त्या वस्तू. इथे तुझ्याबरोबर नाचत बसायला आम्हाला वेळ नाही. एकदा काही पूजा संपली की तुला पाठवूनच देते तुझ्या घरी. आणि मी निमूटपणे त्या संदुकीत हात घातला. तेव्हा माझा हात अगदी जड झाल्यासारखं मला वाटत होतं. तरी मी नाईलाजानं वरचं वस्त्र उचललं आणि कोणाचं तरी भयंकर हसणं मी ऐकलं. आणि नंतर मात्र माझ्या त्या सगळ्या भावना एकदम नाहीशा झाल्या आणि मी भराभरा आतल्या वस्तू काढून पलंगावर ठेवल्या. त्या संदुकीतला तो रक्तवर्णीय शालू विलक्षण अगदी अप्रतिम सुंदर होता. त्या शालूवर बारीक सोन्याच्या तारांनी वेलीची नक्षी भरली होती आणि मध्ये मध्ये लाल फुलं रत्न लावलेली होती. सोन्याच्या तारेनं ती विणली होती. त्या शालूच्या रुंद काठावर तीच वेलीची नक्षी कोरली होती. त्या प्रत्येक फुलापानात लाल हिरवी रत्न लावलेली होती. मी तो शालू उचलला तेव्हा तो चांगला जड वाटला. त्या शालूलाच ती सडकी कुबट दुर्गंधी येत होती आणि मला तो शालू एकदम गरम झाल्यासारखा वाटला. मी तो घाईघाईत खाली ठेवला. तसं सासूबाईंनी तो पटकन उचलला. भानुमतीला म्हणाल्या, भानू अगं बघ की हा शालू किती छान आहे. मला तर वाटतं शांत पार्वतीचं भयानक कालीत रूपांतर होण्या अगोदर तिने आपल्या अंगावर असलेला हा शालू रागानं खाली टाकला आणि तो आपल्या संदुकेत पडलेला असणार. मी कौतुकानं सासूबाईंकडे बघितलं होतं. या शालूचं एक विशेष होतं. हा शालू हल्ला की एखादं रक्त पाण्यावर हल्ल्यावर कसा भास होईल, अगदी तसा त्या शालूचा हलवल्यावर लाल रंगाचा भास व्हायचा. मला वाटलं कदाचित हजारो वर्षांपूर्वी पार्वतीने हाच शालू आपल्या लग्नात नेसलेला असावा आणि तिच्या शुभ्र धवल अंगकांतीवर हा शालू शंकराला सुद्धा वेड लावून गेलेला असावा. मला त्या सुंदर शालूवर मध्ये मध्ये कसले काळपट डाग पडलेले दिसले.
म्हणजे ते डाग तसे आता सुकले होते, पण ते जाणवत मात्र होते. त्या शालूच्या मध्ये तशाच प्रकारचं विणलेलं परकर पोलकं होतं, पण ते कसल्या काळ्या डागांनी भरून गेलेलं होतं. मला त्या वास मारणाऱ्या वस्त्रांची अगदी शिसारी आली होती. नंतर मी त्या संदुकेतनं एक काळी लहान पेटी काढली. त्या पेटीवर सुद्धा चंडिका डोळे वटारून बसली होती. मी ते चित्र बघत असताना सासूबाई घाईघाईनं, कमालीच्या उत्सुकतेनं मला ती पेटी उघडायला सांगत होत्या आणि मी हलकेच ती पेटी उघडली होती. त्या पेटीत अगदी शिवकालीन जुने असावेत तसे अत्यंत जुन्या धाटणीचे परंतु मौल्यवान असे दागिने खच्चून भरलेले होते. वर एक रत्नखचित कंठा होता. त्या कंठ्याची लाल रत्न सोन्यात इतक्या सुंदर रीतीनं बसवली होती की त्या लाल रत्नाच्या लाल प्रकाशाची किरणं त्या सोन्यावर पसरून तो कंठा विलक्षण सुंदर तऱ्हेनं चमचम करत होता. तिथे 4-5 सगळ्या रत्नखचित सोनसाखळ्या होत्या. केसांच्या खोपीत घालायचं फूल, नाकात घालायची नथ, कर्णपुलं, कमरपट्टा, अनेक तऱ्हेच्या बांगड्या, कपाळावरची बिंदी, पायाच्या बोटातली जोडवी, अनेक अंगठ्या, हे सगळं त्या लाल रत्नखचित रत्नाचे दागिने एखाद्या महाराणीचे असावेत ना तसे होते ते दागिने. सासूबाई आणि भानुमतीबाई ते दागिने बघून वेडावल्यासारख्या झाल्या. मला मात्र ते दागिने बघून आश्चर्य वाटलं. असे काही अलंकार तिथे होते की ते मी कधी पाहिले सुद्धा नव्हते. मला असे दागिने असतात हे माहितीही नव्हतं. पण मला जाणवलं की त्या सगळ्या दागिन्यांवर सुद्धा काळपट डाग पडून त्या सगळ्याला ती दुर्गंधी येत होती. त्या संदुकेत नंतर एक मोठी निलगिरीची बाटली, एक रत्नखचित चाकू आणि काजळाची डबी आणि लाल रंगाची बाटली आणि ब्रश होता. बाकी नंतर त्या पेटीत काही नव्हतं आणि सासूबाई भानुमतीला म्हणाल्या, भानू, हिची पूजा झाल्यावर गुरुजींना विचारून आपण हे दागिने घेऊ. मला म्हणाले, चल आज जा, परकर पोलकं नेस, शालू नेस, पटकन बाहेर ये. आणि मी ती पार्वतीची वस्त्र घेऊन आत गेले. तेव्हा मला पुन्हा कसंसं व्हायला लागलं. मला तर जड शालू नेसल्यावर माझं सगळं अंग एकदम गरम झालं. छाती विनाकारण धडधड करायला लागली. मला कोणीतरी आपल्या मिठीत घट्ट धरलंय अशी भावना सतत होत होती. पण तरी नाईलाजानं मी तो शालू नेसला, बाहेर आले. तेव्हा सासूबाईंनी मला पेटीतलं काजळ डोळ्यात घालायला सांगितलं होतं. नंतर त्यांनी ती लाल रंगाची बाटली काढून त्या ब्रशनं माझ्या गळ्याभोवती, पायाभोवती, कपाळावर गोल टिळा लावला. माझ्या मोकळ्या केसात ते खोपीतलं फूल क्लिपांनी अडकवलं. माझ्या कानाजवळ त्यांनी आणलेली ती दोन्ही लाल कमळं क्लिपांनी अडकवली. नंतर त्या दोघींनी मला ते सगळे दागिने भराभरा घातले आणि मी बघितलं समोरच्या खिडकीतनं तो सफेद ढग तरंगत तरंगत आत आलेला होता. इथे माझी सगळी तयारी झाल्यावर सासूबाईंनी कागदातनं ती मुंडणमाळ काढली. या मुंडणमाळेची 64 योगिनींची लहान लहान हाडातनं तयार केलेली मुंडकी होती. ती त्यांनी माझ्या गळ्यात घातली आणि मला एकदम चक्कर आल्यासारखं झालं. मी पटकन पलंगावर बसले. सासूबाई माझ्याकडे बघत म्हणाल्या, अगं खरोखर तू अगदी माझ्या प्रतापला शोभण्यासारखी होतीस, पण वाईट नक्षत्राचं वाईट लेणं लिहून सुंदर रूप घेऊन आलीस हे तुझं दुर्दैव. जाऊ दे. मी उठून मला आरशात बघितलं. त्या सगळ्या साजशृंगारात मी एखाद्या महाराणीसारखी दिसत होते. एखाद्या पाहणाऱ्याला माझ्यामुळे त्या अलंकारांना शोभा आली आहे की त्या अलंकारांमुळे मला शोभा आली आहे असा प्रश्न नक्कीच पडला असता. मी एका वेगळ्याच तेजानं अक्षरशः चमकत होते. माझे लांब सोनेरी केस जमिनीच्या जरा वर लोंबकळत होते. माझ्या लांब नाकातली ती लाल रत्नाची नथ माझ्या ओठाची चुंबनं घेत स्वतःशी हसत होती. मी विलक्षण सुंदर दिसत होते. क्षणभर त्या भानुमतीबाई सुद्धा माझ्याकडे बघत राहिल्या होत्या आणि तेव्हाच अचानक तो सफेद ढग तरंगत तरंगत त्या आरशावर घेऊन जोरात आदळला आणि त्या सुंदर आरशाचे सहस्त्र तुकडे तुकडे झाले आणि ती सगळी खोली एकदम बर्फासारखी थंड झाली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटू दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.